आपल्या सुमधुर आवाजाने गायन क्षेत्रात नाव कमावले, प्रसिद्धी कमावली। ठरवले असते तर फिल्म उद्योगात एक मोठा गायक होण्याची संधीही मिळाली असती। मात्र ज्या कर्मभूमीने म्हणजेच नाशिक नगरीने गायन क्षेत्रात नाव आणि प्रसिद्धी दिली, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सरगम म्युझिक अकॅडमीचे संचालक नंदकुमार देशपांडे सरांनी नाशिकमधील नवनवीन उगवत्या गायकांना आपल्या अकॅडमीमधून योग्य ती संधी देत नावारूपास आणले। आज नंदकुमार देशपांडे यांच्याकडे गाणे शिकलेले अनेक विद्यार्थी आपले स्वतःचे नाव निर्माण करू शकले। याच पार्श्वभूमीवर सरगम म्युझिक अकॅडमीचे रौप्य महोत्सव वर्ष आणि अकॅडमीचे संचालक व सुप्रसिद्ध गायक संगीतकार नंदकुमार देशपांडे यांचा 51वा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योग जुळून आल्याने देशपांडे सरांच्या 51 विद्यार्थ्यांनी सदाबहार 51 या मैफिलीतून नंदकुमार देशपांडे यांना स्वरांजली अर्पण केली। दिनांक 22 सप्टेंबर रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेता चिन्मय उदगीरकर, कल्याण देशपांडे, अनिल पुराणिक, अशोक देशपांडे, नंदकुमार देशपांडे यांचे संगीत गुरु कमलाकर जोशी सर, कपिकुल कुलसिद्ध पीठांच्या कार्याध्यक्ष व उतारा अधिकारी कृष्णमयी, डॉक्टर सावदागर आदी, प्रमोद दीक्षित, त्याचबरोबर अमोल पालेकर आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले। त्यानंतर या कार्यक्रमास गणेश वंदनेने सुरुवात करण्यात आली। त्यानंतर खेळ मांडला अंगणी माझ्या मनाचा, आम्ही ठाकर ठाकर, चला जेजुरीला जाऊ, रेशमाच्या रेघांनी या एकापेक्षा एक हिंदी मराठी गीतांनी रसिकांना त्यांना ताल धरायला लावला। नंदकुमार देशपांडे यांनी अनेक निवेदित गायक घडवून नाशिकच्या संस्कृतीत परंपरेतील मोलाची भर ते घालत आहेत, असा गौरवपूर्ण उद्गार नंदकुमार देशपांडे यांच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला। नमस्कार, मी मयुरी मुर्डेश्वर देशपांडे सरांकडे मी 2 वर्षांपासून क्लासला येते। तिथे क्लासला जॉईन केल्यापासून माझ्यात मला जी प्रगती दिसते ती खरंच खूप म्हणजे सांगू नाही शकत की त्यांनी स्टेज कॉन्फिडन्स वगैरे खूप दिलं। ज्या आधी मला माईकसुद्धा धरता येत नव्हतं आणि इकडे आल्यापासून त्यांनी स्टेज कॉन्फिडन्स दिलं। चांगल्या चांगल्या शोमध्ये त्यांनी सहभागी होण्याची संधी दिली। त्यामुळे सरांचे खूप धन्यवाद आणि आज सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा। नमस्कार, मी सानिका जैन। मी देशपांडे सरांकडे वयाच्या 8व्या वर्षापासून शिक्षण घेत आहे। तसेच सरांनी आम्हाला शास्त्रीय संगीत तसेच सुगम संगीत या दोन्ही संगीताचे धडे दिले आणि मी सरांचे खूप खूप ऋणी आहे की त्यांनी आज या स्टेजवर मला परफॉर्म करायची संधी दिली आणि सरांना वाटतो। सर, मी सरगम अकॅडमीचा विद्यार्थी असून 4 वर्षापासून सरांकडे प्रॅक्टिस करतो। सरांबद्दल एक सांगायचं म्हणजे असं आहे की जेव्हा मी पहिल्यांदा आलो तर सरांना जे आपण म्हणजे सर जे आपल्याला गाणं शिकवतात ना ते इतकं परफेक्ट शिकवताना की एकदम त्याचे ते शिकवण्याची सरांची जी कला आहे ती फारच वेगळी आहे। त्यामुळे आनंदात एकदम याच्यात ऐश्वर्यात आम्ही सर आणि आम्ही गाणं शिकतो आणि खूप छान आहे। आजचा सदाबहार हा प्रोग्राम सरांचा 51वा वाढदिवस आहे। सरांना खूप खूप शुभेच्छा। सर आम्हाला लाभले, आम्ही खूप नशीबवान समजतो। धन्यवाद। बोला। नंदकुमार देशपांडे सरांबद्दल बोलणं म्हणजे आज तुम्ही जो प्रोग्राम बघताय त्यावरून तुम्हाला समजणार 51 विद्यार्थी नाही आहेत, त्यांचे असे 51,000 विद्यार्थी त्यांच्याजवळ येऊन गेले। पण आमचं भाग्य आहे की त्या 51 मध्ये आम्ही आहोत, हेच आज मला इथे सांगूशी वाटतं आणि ही आमची धन्यता आहे की ह्या प्रोग्राममध्ये आम्हाला सहभाग घेता आला, आम्हाला स्वतःला प्रेझेंट करता आलं आणि सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आली। नमस्कार, मी पूनम सारंग। मी सरांना 20 वर्षांपासून ओळखते आणि सरांचं बॉन्डिंग इतकं छान आहे विद्यार्थ्यांशी की त्यांच्याकडे गेल्यावर ना माणूस थोडा इतका आनंदी होतो की घरचं टेन्शन विसरून खूप तिथे मन पण त्यांचं रमतं आणि सर सगळं टेन्शन विसरायला भाग पाडतात। इतकं त्यांचं बॉन्डिंग छान आहे विद्यार्थ्यांशी आणि स्टेजच्या बाबतीत सर अगदी 10 वर्षाच्या मुलापासून तर 84 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाला स्टेजची संधी देतात, यात काही विषयच नाही। आणि सर आयुष्यात एकदम आनंदी व्यक्ती आहे, त्यांच्याकडे बघितलं ना की पूर्ण आयुष्य सुंदर आहे असं वाटतं। बाकी त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। नंदकुमार देशपांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। गेल्या 25 वर्षाचा हा त्यांचा प्रवास, 25पेक्षा जास्त महान गायकासोबत त्यांचे कार्यक्रम,
25 लाखपेक्षा जास्त लोकांचं कान तृप्त केलंय त्यांनी आणि आत्तापर्यंत 2500पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत आणि व्यक्तिगत कार्यक्रम 5000च्या पुढे चाललेत त्यांचे. या सगळ्या गोष्टी बघता एक अद्भुत व्यक्तिमत्व मला नंदकुमार देशपांडे खरोखरच मनापासून आवडतात आणि त्यांचं या क्षेत्रातलं योगदानही खूप श्रेष्ठ आहे. हां बोला. छान गाता तुम्ही. आमच्या अकॅडमीचं सांगू ना. नमस्कार, मी सौ प्राजक्ता सौरभ गायधनी, सरगम सुगम संगीत विद्यालयाची गेल्या 16 वर्षांपासून मी विद्यार्थिनी आहे. आमचे जे सर आहेत ते अतिशय मनमिळावू, सुंदर आणि आदर्श संगीत शिक्षक पुरस्कार त्यांना खरंच प्राप्त झालेला आहे. तो अतिशय सार्थ आहे आणि खूप आम्हाला आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. सगळ्या गोष्टींमध्ये ते आम्हाला अतिशय उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि आम्हाला खूप जास्त रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल आहे. आज जो कार्यक्रमाचा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे सरांसाठी खास सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मिळून, तो सदाबहार 51 अतिशय सुंदर रीतीने इथे चालू आहे आणि आम्हाला सरांनी त्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सुगंधा शुक्ल. आत्ताच प्राजक्ता माझी मैत्रीण तिने सरांच्या सांगीतिक वाटचालीबद्दल सगळं सांगितलेलं आहे. अतिशय निस्वार्थपणे जी सेवा करतात सर, त्याला तोड नाही आहे. आणि एकच शेर फक्त म्हणू शकते की जीवनाचे यशोरंग उधळत आहे दिशा. आमच्या सरगम परिवारातर्फे सरांना आजच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख सुवर्णमय शुभेच्छा. नमस्कार, मी चारुलता विस्पुते. सरांबद्दल शब्दात व्यक्त होणं खूप अवघड गोष्ट आहे, पण आम्हाला असे गुरु लाभले हे आमचं खूप मोठं सौभाग्य आहे आणि सरांकडनं असंच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळून सरांची प्रगती होत राहावं ही माझी सदिच्छा आहे. सदाबहार 51 या संगीतमय मैफिलीचे निवेदन संतोष कराडे आणि मनाली गर्गे यांनी केले, तर प्राजक्ता गायधनी यांनी प्रस्तावना सांगितली. तसेच अमोल पालेकर, पवन वंजारी, जयेश भालेराव, सुधीर सोनवणे, देवाशिष पाटील, सुशील केदारे, राजेश भालेराव, नितीन चव्हाण, राजाभाऊ क्षीरसागर, संजय गाडे आदींनी संगीत नियोजन केले होते. सदर कार्यक्रमास नंदकुमार देशपांडे यांचे शिष्य, चाहते आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सगळ्यात महत्त्वाचं की आज माझ्या विद्यार्थ्यांनी 51 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माझ्यासाठी गाणं इथं गायले वाढदिवसाला. याच्यापेक्षा दुसरी म्हणजे गुरुदक्षिणा काय असते, तर यामध्ये सगळं काय आलं, पूर्ण टीम आहे, सगळ्यांची नाव घेतली. इथे अनेक विद्यार्थी आले, आजी आले, माझे आले, आत्ता 51 विद्यार्थी गाणं गात आहेत. तर खूप छान आनंद वाटला मला या गोष्टीचा की पहिल्यांदा असा प्रोग्राम माझ्याकडून, म्हणजे आम्ही असं नेहमी बाहेर करतो पण 51 विद्यार्थी एकत्र आणायचं किती अवघड आहे. कारण एक लेडीजला बोलायचं किती अवघड असतं. म्हणजे 51 लेडीज आहेत, माझ्या विद्यार्थी 80-90 रेग्युलर येणार त्या वेगळ्या. पण सगळ्यांनी खूप छान आयोजन केलंय, त्यांच्यासाठी टाळ्या सगळ्यांनी वाजवा. आणि सरांच्या शेजारी ज्या उभ्या आणि ही म्हणजे सगळ्यांच्या त्या सरांच्या मागे उभ्या असलेल्या खंबीरपणे आणि एवढी साथ आणि एवढ्या सगळ्या सिया प्रत्येक मेन म्हणजे आलेत आपल्यासाठी खास, त्यांना त्यांच्यासाठी पण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. क्षण असतो आणि अशा एका सिद्ध तपस्वीच्या वाढदिवसाला इथे मला उपस्थित राहायची संधी मिळाली म्हणजे आमच्यासारख्या कावळ्यांच्या गळ्यातून पण कोकिळा प्रगटतेच प्रगटते. आणि ही सगळी फक्त आपली गोदावरी आईची कृपा आहे. त्यामुळे मी काय शुभेच्छा देणार, त्यांच्यावरती भगवंताचीच कृपा आहे. आणि इतक्या सगळ्यांचे प्रसन्न चेहरे जे आहेत ते दुसरं काही सांगायची गरजच नाही. ही ऊर्जा फार महत्वाची. आणि आजकालच्या या काळामध्ये 4G 5G सिरियल्सचा धबडगा सगळा सुरू आहे. जग इंटरनेटवर आलेलं आहे, रील्समध्ये नाचतायत, गातायत, या सगळ्यामध्ये ऑडियन्सच मिळत नाही हो. आमच्या सिरियल्सला पण मिळत नाही. तिथे हे अख्खं तुडुंब भरलंय म्हटल्यानंतर मला असं वाटतं की मी आता सगळं शागिर्द झालं पाहिजे. त्या तर झालंच आहे असं मी डिक्लेअरच करतो. खूप बरं वाटलं सर. आणि हा खरोखर माझ्यासाठी खूप अलौकिक क्षण आहे. मी नाव ऐकूनही होतो, मी तुमचे कार्यक्रमही बघितले होते, पण या मंचावर नटराजाच्या कृपेने त्यांच्या साक्षीने तुमच्याबरोबर इथे उपस्थित राहण्याचा हा जो काही अलौकिक क्षण आहे माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे. आणि मला असं प्रत्येक वेळेस वाटतं की जगातली कुठलीही गोष्ट ही उगाच विनाकारण घडत नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी संकेत असतात, ते काहीतरी पुढे उलगडतात. तर ही जी भेट घडलेली आहे ही कशामुळे आणि त्याच्यातून काय पुढे साध्य जाणार आहे ते पुढच्या काळामध्ये नक्कीच आपल्याला उलगडेल. पण जसा उल्लेख केला की गोदावरी आईची कृपा आणि या सगळ्या गोष्टी, सर इतकं सगळं तुम्ही इतक्या सगळ्यांना घडवलेलं आहे
आणि आता तुम्ही गोदावरी आईच्या कामासाठी पण येत आहात, हे खरोखर अलौकिक भाग्य आहे आम्हा सगळ्यांचं. म्हणजे मॅमने सांगितलं की आम्ही गोदावरी स्वच्छता करत, आम्ही गोदावरी स्वच्छता करायचो, पण नंतर आम्हाला प्रश्न पडला की तिच्यामध्ये पाणीच नाही तर आपण स्वच्छ करणार काय. मग हे पाणी गेलं कुठे, हे पाणी आटलं कसं. याचं एकमेव कारण असं आहे की आपण फक्त विकासाच्या पाठीमागे धावतो आहोत आणि हे मीडियावाले राजकारणी इतके धुरंधर आहेत ना, हे आपल्याला खऱ्या समस्येपासून कोसो दूर ठेवतात. खरी समस्या ही आहे की तिचे सगळे स्रोत, पाण्याचे सगळे खालचे स्रोत जे आहेत ते आटलेले आहेत. 70% भूजल साठा संपलेला आहे. म्हणजे पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये महाराष्ट्र वाळवंट होऊ शकतो. आम्ही कार्यक्रमानिमित्त जेव्हा गावागावात फिरतो, इगतपुरी सारख्या तालुक्यामध्ये 14 गावं तिथे टँकरने पाणी आता पुरवावं लागतंय. म्हणजे विचार करा आपल्याला किती व्यवस्थित पद्धतशीरपणे खऱ्या गोष्टींपासून दूर ठेवलं गेलेलं आहे. त्यामुळे मला एकच भीती आहे की पुढची पिढी आपल्याला शिव्या घालू नये की तुम्ही आमच्या सगळी संसाधनांचा उपयोग करून टाकला आणि पुढे आम्हाला पाणीच ठेवलं नाही. तर यासाठी मला असं वाटतं की या माध्यमातून पण का आहे ना, स्वरगंगा तर वाहतेच आहेत, आपण आपली गोदावरी गंगा पण वाहती करूया. आणि त्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे, आपल्या छतावर पडणारं पाणी फक्त आपल्याला आपल्या स्टार न्यूज साठी संतोष लहाने, नाशिक.